तर अंदरवाली सराटीमधली आपण ही दृश्य पाहतोय. अंदरवाली सराटीमधली ही थेट दृश्य आहेत. विखे पाटील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि एक ड्राफ्ट त्यांच्या हातामध्ये आहे. तो ड्राफ्ट जरांगे पाटील पाहत आहेत आणि त्यावर सध्या त्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती आपल्याला सध्या मिळते. ही थेट दृश्य अंदरवाली सराटीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झालेली आहे. हातामध्ये त्यांच्या कागदपत्र आहेत. तो ड्राफ्ट आहे आणि आता त्या ड्राफ्टवर सध्या या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत अशी माहिती मिळते. तसंच काही मागण्यांसाठी अधिकचा वेळ मागितला जाणार आहे. त्यामुळे आता या संदर्भातला ड्राफ्ट पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात ही अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. सध्या उन्हाचा कडाका आहे. मराठवाड्यामध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे आणि अंदरवाली सराटीपासून 100 मीटरवर सध्या शेतामध्येच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. एक बाज त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या बाजेवर बसून ते आमरण उपोषण सध्या करतायत. या उपोषणाला आज सुरुवात झालेली आहे आणि तत्काळ राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे. पण आता लढाई कुठं आहे ही समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून होईल. त्रास होण्याचा तुम्हाला होईना आम्हाला होऊ द्या. पण मला म्हणतोय मी तुम्हाला म्हणतोय मी आलो बोलायला का मी वेगळं आंदोलन होतं. मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब. मी खोटं नाही बोलत मी पहिल्यांदा बोलतो. मी लेखन करे समाजाचं. माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन कारवाई काढा लगेच. सूचना त्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या ही सूचना. त्याच्यातच सूचना ॲड करायची दुसरी ज्यांचे कोणते प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ॲड करायचे. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या. न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार. न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही. ही सूचना मला लगेच पाहिजे. लगेच मी ड्राफ्टला थांबणार मी तुम्ही येत म्हणून इतका मला असं म्हणलं असतं येऊ नका साहेब. विखे पाटील साहेब माझी भावना मी म्हणलं असतं येऊ नका. मी आत्तापर्यंत मंत्र्यांना म्हणलेलं तुम्हाला यायचं असेल तुम्ही जे आर घेऊन या किंवा काय असं घेऊन या. ड्राफ्ट नसेल मी पहिले तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी नाही का काय ऐकूनच घ्या. आता हे करा तुमचं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. त्याला डॅश मारा तिथं लिहा ज्याची कुणबी प्रमाणपत्र द्या व्हॅलिडिटी द्या. कारण हे निघलेले 5-6 महिने झाले. ही विषय संपला. आता राहिला हैदराबाद गॅझेट विषय याच्या पण सूचनाच पाहिजेत. प्रशासनाने सरकार स्तरावर लगेच सूचनाच पाहिजेत. सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं. ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी. जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही. विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता. तुम्ही कोण केला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो मी. आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी तर लोक काय करणार. मी काय करणार ही बघ ड्राफ्ट जर कर नाही करत का कारण सांगतोय मी कमून एवढं रिशीला पेटलो. तुम्ही जे आर काढला मुंबई तुम्ही जे आर काढला सरकार डायरेक्ट म्हणलं एसपीने नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही. तुम्ही याच्या सूचना द्या. याच्या पण ही सेपरेट सूचना या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना आहेत चल कर याच्यावर नाही करत. समजून घ्या माझी भावना समजून घ्या. फक्त याच्यावर नाही करत. तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन करावं. याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाही. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी. पण ह्या सूचना पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीच 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार ही एकदम चांगली ही मान्य. या 2 मान्य नाही. सातारा गॅजेटच्या अंमलबजावणी तुम्ही लगेच करा म्हणजे जे आर काढावं लागेल. तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचं काही नाही काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे. आपल्याकडं पुरावा आहे काही होत तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला मी देत नाही एवढं मोठे पण तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतो असं नाही. दारात आलं तरी तेच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे 3 विषय जे आहेत ना हे एक
आणि ह्यो तुम्हाला हे करावं लागतं. तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे पासून थांबणारच नाही. याला विचारायची गरज आहे. हा ही तिसरा मुद्दा पडला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्री घोषणा केली की झालं. एक महिन्याची गरज नाही. कारण त्यांची नुसती घोषणा झाली. कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या. फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत. तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत. माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत की तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतं. हे तर काय नुसतं सरकारने सूचना काढायचं याचा काही विषयच नाही. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं हे मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची. याला एक महिना लागतच नाही. हा हे जाग पडताळणीचं तिसरं तुम्ही हे ओके केलं याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा पण ह्या बी सूचनाच द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या कारण आम्ही आढावा घेणार आहेत. ही एक हे ती चारही लक्षात ठेवा. हे 15 दिवस पाहिजे पण ठीक आहे. 15 दिवस बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय वारसांना 15 दिवसात ते नोकरीचं ॲड करायला पाहिजे. नोकरीचं हां हे काय हरकत नाही. हे एका दिवसाचा विषय पण ठीक आहे. 15 दिवसांनी द्या. अर्थच आहे, काय अडचण ठीक आहे. हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. ठीक आहे. तुम्हाला सातवा पण मान्य पेन द्या रे मला. दुसरा दे रे. आपण लाईव्ह प्रिंटच्या पाठीमागे असं ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी पण हे बी सूचना द्यायला लागतात, लक्ष द्यायला लागतं. पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी टिक करतो. हे मान्य कारण हे 15 दिवसांनी घेतलं पण सूचना द्यावं लागते तुम्हाला सरकार आणि प्रशासनाला. तुम्ही सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय देणार? तू काम कर नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचं नसतं. ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं तर आढावा करून. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्यावा लागतात. हे बी उपयोग नाही. याला बी तुम्हाला हेच द्यावं लागतं. याची बी सूचनाच काढावं लागणार आहे. हे ड्राफ्ट माझ्यासाठी झाला. अधिकारी याला भेणार नाही. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक आहे. याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचं. करता येत नाही. आता फक्त संकल्प पद्धती निर्माण करून करता येईल का? पण तपासून किती हिचं पत्र लगेच काढा. पत्र लगेच काढा. हे पत्रच द्या. लगेच उपसून सोडतो मी. आणि हे तुम्हीच करू शकता. पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे. नाही झाले साठीचे. गणेश पाटला पण चेअरमन करतो.
देऊ टाकू. झालं हे ड्राफ्टचं झालं. आता SOPचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन SOP वाचतो. आता बघू मला. हा जो ड्राफ्ट वर घ्या ना पाटील. हा फक्त आपल्या मान्य आहे त्याच्यावर मान्य केलं की आम्हाला आदेश काढायचा. म्हणून तो- आदेश काढा तुम्ही काय म्हणून. म्हटले आदेश काढा ते निघणार आहे. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं तर आदेश निघतील ना. हो मान्यता दिली ना मी. मान्यता दिली. हा बघ मी मान्यता दिली. हे मान्य आहे आम्हाला. हे पण मान्य आहे. पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाही कारण ड्राफ्ट आपल्या मान्यतेकरता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात मी माझ्या आदेश काढून घेतो. ड्राफ्ट काढून घेतो आदेश याला. म्हणून आपल्या एकदा याला संमती मिळाली संमती SOPचं फक्त मी वाचून घेतो. अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय दिलं आता उद्या मी आदेश काढले असते तुम्हाला तर बदल करायचा असतो. मग बदल करण्यापेक्षा तर हे आम्ही मान्य दिले आम्ही आदेश काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची. सगळ्याची करून तुम्हाला संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी सांगतो. पण ते माझी विनंती काय आहे सकारात्मकपणे एवढं आपलं एवढं सगळा त्यातून प्रचंड संघर्ष आहे. त्याचा आदर खरंच शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण. आम्ही आदेशही काढतो. हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे दिलेले नाही आहे. विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आहे आपण आता हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याचे आम्ही आदेश काढून देतो. मी माझ्या अधिकारात आहे अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का? म्हणत बसण्यापेक्षा सावलीत बसा. माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे तर त्या आजचे दिवस मागे घेऊ नका पण सावलीत बसून याच्यावर विचार करा. अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला आपल्या लेकराचं कल्याण. मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही इथून मागं. कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय माती आहे का आता हे मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठी चांगलं आहे. आम्ही सूचना काढतो. तुम्ही म्हणले काढता त्याच्यामुळे दोन्हीतून बी सारखंच आहे. तर राहिलं उपोषणाचा विषय बसू द्या. समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं फडणवीस साहेबांना. बसू द्या समाजाचं कल्याण होईल. काय वाटलं नाही लय झालं दवाखाना खर्च तुम्ही करावा. लय दुखा लागलं बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही. तळतळीशिवाय मी 60 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला. गुन्ह्यात बसून 8 वाजेपर्यंत देतो. गुन्ह्यात बसून मी गुन्ह्यात बसता तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसते तुम्ही पटकन करता. रात्री 1 वाजेला मुख्यमंत्र्याला चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकन होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही. आदेश हा तुम्ही काढायला म्हणलात ना आता आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालो. मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्याला. वेळ घालवला मी म्हणतो 4 बी नाही वाजू देत. फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाला. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजे बरं का जी आर पाहिजे. सातारा साहेब पाहिजे तुम्ही करू शकता आमच्यासाठी. आम्ही कोणाला समजून घ्या. समाजाचं कल्याण आंदोलनाच्या माध्यमातून साहेबाचंच मानलंय मी. तुम्ही तुम्हाला समाजा बाहेर बघा सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून गेले. रात्री पूर्ण 1 वाजेपर्यंत सगळं तयार. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागलात. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. करा म्हणा तसं. रात्री जायची तयारी. रात्री लय वेळ पोरं होते आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचना काढे थांबणार येतात. कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणले. तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासकाला. तुम्हाला लगेच सांगतो सूचना काय नाही. रविवारी बी नाही काय नाही अडचण. अधिवेशन झालंय रविवारी. आपण जर मान्य दिली तर उद्या मुंबई जाणार. उद्या आयला पाहिजे झाली मुंबई जाणार आहे. चालेल. सातारा संस्थांचा तयार लागतो. तुम्हाला स्वतः जाऊन भरावं लागेल. तुम्ही लगेच जा. लगेच जा. मला उद्या सोमवारी भरावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजासाठी. मला सगळे दौरे बंद करा. काय म्हटलं मला थोडा वेळ जावं लागेल म्हणे. पण मी नवीन झाला रोजंदाल
उद्या मी काही चुकीचं काही केलं असेल उद्या माझ्यावर माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना मी पाहिजे मुलीसाठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून हे 2 तर लगेच साहेब हे होतंय लगेच, त्याच्यामध्ये हे लगेच होतंय, रात नाही लगेच. मी उन्हात बसलं की लगेच होतंय. साहेबाला चटके बसतील फडणवीस साहेबाला नाही असतं. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांग. नाही तुम्ही काय चिंता करता मी अभ्यास करतो नाही त्याचं कारण सांगतो. राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही घरचे येत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा त्या अंतरवालीसारखं प्राणघातक गोळ्या तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातले पोरं थांबणार नाहीत बरोबर. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमोठा नाही बोलायलो बरं. मला वाटतं मी काय करा आपल्या कोणी संबंधित पैसे बोलून लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्याकरता माझी विनंती होती की माझ्या मुळात पैशापेक्षा तुम्ही जागेवर बसून राहा. हलू नका तुम्ही हलू नका. आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरे उठते मला पोरं तुम्ही जागेवर राहा. परत ते पोरं हलते तिकडे. जातानी येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय. त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचंय. ते येते जाते तर तुम्ही आरडा करता. तुम्ही परत येते जाते तर आरडा करता. आरडा नाही करायचा. शांत राहायचं. उलट आल्याला पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येतानी. कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्यावर जागा सोडत नाहीत. तुम्ही आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं. कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय. त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आता हे ड्राफ्ट चांगला आहे याच्या सूचना काढा तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो. आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ दुसरे मंत्री येते बदलून येते. आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे. आणि उन्हातलं उपोषण आहे ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तो मला बोलू का काय करू. त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करायचं नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे. काहीच करायचं नाही. शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. उके पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली आपण. काय होतं पोरांना नाही सांगितलं. काय विनंती आहे की अभ्यास काही चर्चा करून मग निर्णय घ्या. तुम्हाला वाटतं शब्द काढी आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं शब्द काढी पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला माझा शब्दशः अर्थ इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहे. तुम्ही पटापट करणार होणार आहे ना दादा. त्याच्यामुळे 10 महिने गेले. त्यांना पण माहिती आहे. विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे 10 महिने गेले. होऊ दे अभ्यास चर्चा होऊ दे. मग आपल्याला संदर्भात आलं तर आपण करू. उद्या निर्णय करू. जायचं आले पाहिजे जास्त जमणार नाही. मंगळवारी करू. हे बरं का याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईला तिकडं मंगळवारी आमचा हट्ट आहे तुमच्याकडं. तुमचे दौरे रद्द करा. समाज नाही नाही म्हणतोय मी असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. रद्द करून थांबलो ना. हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या. कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला पण हे जर एकदा फिरलं ना खूप फिरणार. साठी साहेब नव्हत्या आज ते म्हटले मी सोमवारी होतो. मला 2-3 दिवसांनी अभ्यास सांगतो मला. उद्या सरकारी बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू